या ब्लॉगची सुरुवात दीपा गाडी चालवते फर्स्ट टाइम. आता आम्ही चाललोय एक नवीन लोकेशन वरती, हो ना दीपा? इस्कॉन टेम्पल फिरून झालं, आता आम्ही एका नवीन लोकेशन वरती चाललोय जिथे आपल्याला नेचर बघायला भेटेल, खूप सारं नेचर बघा. ड्रीम होती का तुझी? आता आम्ही बलगावडे बसे, बलगावडे. थांब दीपा हळू घे, इथून बहुतेक आपल्याला कुठेतरी वळायचं. गाईज आता मी सूरजकडे गाडी दिलेली आहे आणि मी आता गाडीवरनं खाली उतरली आहे कारण की रस्ता खराब आहे. सो माझी ड्रायव्हिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. गाईज फायनली आम्ही आमच्या लोकेशनला आलेलो आहोत. आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. तुमचं पण सहर्ष स्वागत आहे. आमच्या सोबत तुम्ही पण फिरा. ओ माय गॉड, काय विचार कर काय असेल पुढे. एंट्रीच अशी आहे. एंट्री बघा गाईज, एंट्री एवढं गार वाटतं यार इकडे. कुठे पण जातो बाबा हा बाबा. अरे भाई अरे भाई अरे भाई खाली चाललंय मम्मी. आता आम्ही अडकलेलो आहोत. सूरज वाट भीती वाटते. बस 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 पण यार कुठेतरी शूट चालू आहे. फिरायला आम्हाला वाटलं इकडे काहीतरी ईश्वरपूर. बघ मला आवाज आला, आपण इकडे आलो. बरं झालं ना, आपलं कळाल तरी ते शूट चालू आहे. आणि हे लोक शूट बघायला आले. गाईस तुम्ही हॅलो करा ना, आम्ही ब्लॉग करतो. तुम्ही कुठल्या गावच्या? इकडे पुढे कुठं अजून जायचं आपल्याला, म्हणजे फिरायला पुढं आहे ना अजून? पुढे जायचं का अजून? स्ट्रेट जायचं. गाईस आता सूरज शूट बघायला थांबला इकडे. सूरज वर कधी जायचंय? बघा ना पुढे तिकडे जाऊन ते कसं शूट घेतात, ऍक्टिंग कसे. सगळे जण कसे फोटोज काढताय. व्ह्यू, माय गॉड व्ह्यू. यार तुम्हाला अजून खूप व्ह्यू दाखवायचे. आम्ही पहिला दर्शनाला जातो आणि दर्शन करून येतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सगळं. आम्ही पोहोचलोय दंडोबा देवस्थान मध्ये. फर्स्ट टाइमच आलो इथे. छान आहे यार. येताना मला मधमाशी चावली. दुखाय लागले यार, दुखाय लागले मला खरंच. मधमाशी चावली, दुखाय लागले यार मला. यार जाताना मस्त बुट्ट्या खाव्या. जे मंदिर असं पूर्ण हाईटला डोंगरावरती आहे आणि डोंगरावरती असं आतल्या बाजूला असं कोरलेलं आहे. बघू शकता तुम्ही यार. हे पूर्ण असं गाभार आहे, असं दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. कालभैरव. अरे बापरे, डोंगरामध्ये आतमध्ये कोरलेलं आहे आणि याच्यामध्ये मंदिर आहे. तो बघा, आपण आता मंदिराच्या बॅक साईडला आलो. आपण हे करतो ना आणि आता डायरेक्ट अंधार. यार बघू शकता पूर्ण अंधार आहे यार, लाईट पण नाही आहे. हे असं आतमध्ये असं दगडामध्ये तयार केलेलं आहे पूर्णपणे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वाव, बघ ना इथं राहिलं किती छान वाटेल ना ग. एक नंबर आहे हा. किती मस्त वाटेल. म्हणजे कसं तयार केलं असं यार. एक चक्कर. आणि ह्याच्यावरती काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो गाईस. ह्या मंदिराच्या वरती, हे जे वर आहे ना मंदिराच्या वरती काय आहे ते पण दाखवतो. जे आपण मंदिर खाली बघितलं त्या मंदिरावरचा हा फ्लोअर आहे. मंदिराच्या वरती आलोय आपण. हे खाली मंदिर आहे आणि मंदिराच्या वरती आलोय आपण. असं हे बघा वरती इथे झेंडा आहे ना, तिथे जाऊ शकतो आपण. बघूया आपल्याला जाता येते का. इकडे चल, मी तिकडे. वाईज किती वरती आहे बघा ना. आम्ही तिकडे बघा ना काय आहे, फोटोज वगैरे. दमलीस का तू? नाही
नाईटला किती छान दिसत. नाईटला खूप छान दिसत असणार आहे इथं पॉइंट. कसं जातात बघ. इथे मुलं पण कशी बसतात. अरे यार वाव. यार कशी गेली ती बरं. हा जाऊ ना आपण पण. असं बरोबर जायचं आपण वर. दीपा नको यार वाऱ्यात उडून जाशील तू. पण अवघड आहे यार वर जाणं. कशाला रिस्क आहे यार. गायच रिस्क आहे का वर जाणं वाऱ्यानं खाली पडलं किंवा काय. बघूया ना. हो इथून जातात हो. स्टेप्स आहेत का. वर जातात ना चढून जातात वरती बाळा ह्याच्यावर. तुला जायचंय का तिला. जायचंय का. मी जाऊन दाखवू तुला तुझ्यासाठी. नको गबर तू एकटी जाशील ना खाली. नको रे रिस्क आहे वर जाणं. हो की नाही काय. रात्रभर वरच परत ना सगळं जंगल सामसूम अंधार आणि एकटी रात्रभर वरती. तुला चॅलेंज दिलं. हा इकडे 24 hours राहायचं. हा तू कम्प्लीट करशील. राहणार की. हो नाही ते देणार आहे. नाही आणणार की. अन्न बिन्न देणार की. पण चॅलेंजच्या बाबतीत मी तर काय बोलणार. मग कशाला शाबासकीसाठी कोण येते इथे. चल इथे एक फोटो काढू माझा. अरे यार आज फर्स्ट ट्रिप अशी असेल जिथे माझा फोटो निघलाय. मग आता तुझा मूड नाही फोटो काढायचा तर मी काय करू. माझे तर काढतो ना. चल ना बसूया. चल मग बस या. चल खाली नीचेच. चल ये ना. काय आता ये ना. एवढं खाली यायला काय होतं तुला. बरं ये ना. नाटके असतात नुसते बाकी काय नाही. वाव ही फुलं किती छान आहेत. पिंक पिंक. इकडून जायचंय का. चल गाईज कमेंट मध्ये सांगा तुम्हाला इथला पॉइंट कसा वाटला. इथला तुम्हाला व्ह्यू कसा वाटला. इथे तुम्हाला कसंच चिल वाटतं यार इथे. नाही जाऊ शकतो. मी असतो एकटा मुलं असतो तर गेलो असतो वरती. पण माझ्यासोबत त्याच्यामुळे वरती नाही जाणार. काय नाही बोलू. वरती जायला काय प्रॉब्लेम नाही. पण दीपा आहे ना माझ्यासोबत. बस रिस्क कशाला. ती एकटी राहते ना खाली. वर गेलो म्हणजे वरच थांबणार. कारण वरती खूप छान वाटतं. हवा वगैरे येते ना. दीपा एकटीच राहणार. मी तिचा विचार करतोय. बरं मी वर जाऊ शकतो पण का नाही गेलेलो. बिकॉज तू खाली एकटी राहणार. मी वर जाणार. तेच ना मी वर जाणार. मग मी वर एन्जॉय करणार एकटा फील घेणार. तू खाली असणार म्हणून मी नाही गेलो यार. तुझ्यासाठी सॅक्रिफाईस केलंय. बघ इथं बघ तुझ्यासारखी माणसं राहतात इथं. ठीक आहे तिथं दाखवले पोस्टरवर. यार इकडे सामसूम आहे यार. बघ ना इकडे सामसूम आहे पूर्ण. काहीतरी असेल इकडेच बोलतच यार. बघा ना मस्त मस्त इथे बसणार आहे. मस्त आहे ना. आता आम्ही पुट्टा खातोय. या व्ह्यूचा फील घेत यार वातावरण कसलं झालंय यार. बघा तुम्ही निघायला पाहिजे ते. पा हे बघ कसलं वातावरण झालंय. ढग पडायला लागले डायरेक्ट. चला आपली गाडी आहे का बघूया नीट. रस्त्याकडे हे बघा हे बघा. असं असेल का कोणाकडे कोणाची लाईफ यार. पुढे एकदम नेचर आहे आणि वेण्या घालत्या. हेअरस्टाईल करते. कर बघू यार. असं असेल का यार. असं फील जोरात आहे यार. पुढे मस्त पाहिजे नेचर आहे. डोंगर आहे. हवा आहे. आभाळ आहे. आणि तू मस्त यार भांग वगैरे पाडते. भारी आहे ना फील.
कोणाकोणाला आवडेल इथं असं भांग पाडत बसायला, मेकअप करायला? अरे हे बघा. व्हिडिओ नको टाकू. हे टाक हे गप आहे. असं नको तू. व्हिडिओ ना टाकू. ए भाई ते बघ ना. हे ट्रॅक्टर आलाय. एवढे दिसते का तुम्हाला ट्रॅक्टर? मस्त यार, गाणे वगैरे लावून नाचत या लागल्यात. गाणं आपण लावून नाचूया की. आवर तुझं दीपा, यार उशीर झालाय. आपल्याला 1.5 तास लागेल घरला जायला. दीपा 1.5 तास लागणार आहे घरी जायला. चल, ब्लॉग इथेच एंड होतोय. आम्ही आता घरी जाऊन मस्त पैकी आता दिवस संपला. यार मस्त डान्स करत आहे ते देखो. बाय, चलो बाय Bye, बाय.